आणखी कामात काय मग काय बघ की जरा काम किती आहे बघ की. रांक्या आबाला एक ना देशपांडे दवाखान्यात ऍडमिट केली आणि तिथं धावपळ करायला कोण नाही. माझ्या संग लागा चल की जरा, तुझी पण मदत होईल रे जरा मला, प्लीज प्लीज माझ्यासाठी लागा चल. अरे काय सांगायला लागलास, काय झालं आबासने? काल संध्याकाळी भेटलो होतं तेव्हा चांगलं होतं. अरे आता अचानक काय झालं रे आबासने? आता तुला तर माहिती आहे का नाही, आबाला साखर आहे माहिती आहे का नाही, मग चक्कर मारली ऐन टाइमाला. मग सुधानानं काय केला, डायरेक्ट जाऊन आहे ना तिथे देशपांड्यात दवाखान्यात ऍडमिट केलाय. मला सांगितलं बी नाही, मला आत्ता कळली. खरं सांगायला लागलास काय? होई तर अजून आईला पण कळलं नाही, मग तिला कळायच्या आधी आपण जायचं पहिला. अरे आलाच तू रे, काम बघ की किती पडले, दुसरं कोणी येणार नाही का? दुसरं कोण आहे सांग, तुझ्याशिवाय कोण आहे माझं मित्र सांग. आईला बघ की कोण आहे का येणार? कोण येते का असले मी लागा, चल चल सांग काय तर मालकच चल. चालते तर चल जा. मालक मित्राचं वडील लय सिरियस आहे, देशपांड्याच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. आलोच त्याला जरा सोडून दे. जा पण लवकर या, काम आहे तिला. चल 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 चल. कुठं थांबवायला लागलास गाडी? इथं आता आहे ना, इथं आत दवाखाना आहे. अरे याडी बीड लागली काय तुला? इथं कुठं दवाखाना काढला? मी काय नवा या गावात? हा अरे तसं नाही, इथं नवीन दवाखाना झालाय. याडा बीड आहे काय? इथं कुठं दवाखाना आहे? अरे इथं आत आहे रे, परगावचा डॉक्टर आहे इथं. अरे काय मी नवा या गावात, जुनच आहे की, मला माहित आहे की. तू काय लागलाय सांगाय मला? चल चल चल, तुला कळतं चल ये. चल. दवाखाना बघा. आता दवाखाना आहे मरता. माझी कामं सोडून आली लागा मी. मारू नको लागा. मारू नको म्हणजे काय आरती करू काय तुझे? हा तिथं पण कामावर मालकाला सांगून घेऊन आलास मला, वडिलाला दवाखान्यात न्यायचं म्हणून, आणि इथं पोरगी बघतीस. हा गावकर कशाला बोंबला आलाय? ती पण गाडी नाही तुझ्याकडे म्हणून माझी गाडी घेऊन आलाय मला सगळं. मारदा जरा सुधर, कामावर ना आली लागा मी तुझ्यासाठी, वडील आजारी आहे म्हणून, आणि तू असलं करतोस इथं. बस की बाबा, कशाला बोबाटा करायला आलायस? इथं सगळ्यांना कळलं तर लय मारतील आपल्याला गुरागत. म्हणजे तुम्हाला मार करा घेऊन आलायशी? काय पटकन आवर तुझं, नाहीतर मी जातो. 2 मिनिटं व्यवस्थित बघतो तुम्ही गेली. आहे लागा, तुझ्यामुळे चांगलं बरं का लागा, हे ताप्पा होती लागा. अडचणची मारता कामावर जायचं लागा मला, तिथं मला ओरडत असेल लागा. थपकी लागा 2 मिनिटं बघू देत नाही लागा मारता. अरे हो तुम्ही कुठं आली तू? गौरव, अरे गौरव माग बघ की. 2 मिनिटं मला बघू दे की दरवाजा. अरे माग बघ गौरव, माग बघ माग. 2 मिनिटं लागा, माग बघ रे गौऱ्या. हे गौऱ्या, अरे थांब की लागा, दरवाजात नात्ता बाहेर येईल ती. थांब, माग बघ की रे, माग गौऱ्या. दिसली का रे मरदा? गौरव दिसली का रे? अरे थांब. काय नाही. ए काय खेकडागत करायला लागलाय? काय बघतोय तिकडं? काय आहे काय तिथं नक्की? अरे तुझ्याशी बोलते, बोल. इथं काय म्हणजे ते आमचं कुत्र आहे का नाही, आमचं कुत्र आलंय तिथं. तुमची आई आहे का नाही, रोज त्याला भाकरी घालत्या. मग नाही का नाही, सारखी इकडेच पळते. त्याला का नाही लय हुशार आहे आमचं, आमच्या घरातली भाकरी खात नाही. त्याला का नाही तुमच्या घरातली भाकरी लागत्या म्हणून सारखं तुमच्या इकडे पळते. त्याला आहे का नाही न्यायला चाललेलो. अरे तू कुत्र्याला न्यायला आलायस ना, मग इथून वाकून काय बघतोय? पुढे येऊन त्याला घेऊन जायला येत नाही का तुला? इथनं बघतोय म्हणजे, हो इथनं कुत्र दिसणं झाले.
म्हणून इथनं बघायला आली. पुढे आलास तू की पुढे आले तुमच्या आई तिने म्हटले असते की इथं काय पुरी बघायला आलास काय म्हणून झापटलं असतं मला मारलं असतं की म्हणून नाही इथनं बघत होतो. आता आलं का नाही कुत्र त्याला घेऊन जातो की मग क्षण एवढं सुज्ञान आहेस का कुत्रा लांब न बघायला? आणि ती नव एवढं हालायला कशाला लागलायस? नक्की तू इथं कुत्राच बघायला आलायस का दुसरं काय? अहो नाही हो दुसरं कशाला बघा येतोय मी रोज कुत्रच बघा येतोय मी त्याला बघा आता आलं का नाही चांगला हात तू परत इकडे येऊ नको मग तू तसं काय नाही हो तसं काय बी नाही मी जातो आपलं घरला. कुत्रा आहे का कुत्री? मागाच्या पासून दिसली का म्हणत होता. मला एक कळू दे नक्की कुत्रा आहे की कुत्रे? केव्हापासून तुझा मित्र म्हणतोय दिसली का? अहो कुत्रच आहे होती त्याला माहित नाही कुत्र आहे का कुत्री आहे किंवा आहे का नाही म्हणून म्हणायला लागलं दिसली का खात राहा का नाही कुत्रच आहे ती त्याला काय माहित नाही ती येणार का नाही जरा. अहो मी काय म्हणते आता आहे की नाही आमचं कुत्र इथे दिसणार आले म्हणून मी आहे नाही मी इथनं जातो हा कुत्र येईल तीच ती हा. असं कसं? केव्हापासून तू तुझ्या मित्राला सांगत होतास की घरात गेल्या. अरे मला काय वाटतंय आमच्या घरात पण कोण नव्हतं त्यामुळे कुत्रा आत गेला असेल. एक काम करूया आपण त्या कुत्र्याला पण घेऊन येऊया आणि माझ्या पप्पांना पण सांगते ते कुत्रा आमच्याच घरची भाकरी खाते ना उद्यापासून आम्हीच भाकरी टाकू. म्हणजे तुझं इथे याचा ताप वाचेल ना. कशाला तू रोज उठून इथे येशील? चल पटकन चल. तसं नाही हो म्हणजे रोज काय कुत्र येत नाही दिवसात नाही एक दोन वेळा येते पण नाही म्हणून त्याला मी नीट न्यायला आलेलो. आता काही तसं नाही मी जातो. तसं तुला जाऊन देऊ? कुत्र नेल्याशिवाय तुला इथून जाऊनच देणार नाही. चल नाही हो ऐका की तर 2 मिनिटं माझं इकडे आहे नाही इकडे होतो कुत्र माझं ती इकडे आता 1 मिनिट थांब. तू इथेच थांब मी आज. कुत्र गेलंय ना तू थांबतो तू कुत्रे सांगशील नाटकी करायला लागलेत माझ्या पुढं.